तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांच्या लाडक्या YouTube चॅनलमध्ये आपली मुंबई। आज आपण जाणार आहोत राणीच्या बागेत। चला मग। राणीची बाग, ज्याला वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालय म्हणून ओळखले जाते, मुंबईतील एक प्रमुख आणि ऐतिहासिक स्थळ आहे। या जागेला व्हिक्टोरिया गार्डन या नावाने देखील ओळखले जाते। या उद्यानाची स्थापना 1861 मध्ये झाली। हे मुंबईतील सर्वात जुन्या उद्यानांपैकी एक आहे। या उद्यानाला राणी व्हिक्टोरिया यांच्या नावावरून ओळख मिळाली। 1990 मध्ये या उद्यानाचे नाव बदलून वीरमाता जिजाबाई भोसले यांच्या नावावरून ठेवण्यात आले। राणीची बाग मुंबईच्या भायखळ्या भागात आहे। हे उद्यान 21 हेक्टरमध्ये पसरलेले आहे। वनस्पती आणि प्राणी, राणीच्या बागेत विविध प्रकारची झाडे, वनस्पती आणि प्राणी आहेत। उद्यानात 3000हून अधिक झाडे आहेत। येथे अनेक दुर्मिळ आणि औषधी वनस्पती देखील आहेत। उद्यानात एक सुंदर तलाव आहे, ज्यात विविध प्रकारचे जलचर प्राणी आहेत। राणीच्या बागेत एक प्राणी संग्रहालय आहे, ज्यात विविध प्रकारचे प्राणी आहेत। येथे वाघ, सिंह, हत्ती, मगर आणि विविध प्रकारचे पक्षीही आहेत। राणीची बाग केवळ एक मनोरंजनाचे स्थान नाही, तर ते शिक्षण आणि संवर्धनाचे केंद्र देखील आहे। येथे अनेक शैक्षणिक कार्यक्रम आयोजित केले जातात, ज्यात लोकांना वनस्पती आणि प्राणी जीवनाबद्दल माहिती दिली जाते। राणीची बाग सकाळी 9 ते संध्याकाळी 6 पर्यंत खुली असते। येथे प्रवेश शुल्क लागू आहे। राणीची बाग मुंबईतील एक महत्त्वाचे ठिकाण आहे। हे उद्यान निसर्ग आणि प्राणीप्रेमींसाठी एक अद्भुत अनुभव आहे। आम्हाला तर राणीच्या बागेत खूप मजा आली आणि तुम्हालाही नक्कीच येईल। यासारख्या अनेक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा।